आज समाजाची चिंता न करता मी माझ्या भावाचे लग्न अशा मुलीशी लावून देणार होते. समाज हे कधीच स्वीकारत नाही. पण मी आणि माझ्या भावाने ठरवलं होतं की आम्ही त्याच मुलीशी लग्न करू जी 5 वर्षापासून वेश्यालयात शरीर विक्री करत होती. पण मला रिंकी खूप आवडायची आणि आज मी माझ्या भावाला रिंकीची ओळख करून देणार होते. जरी पोलिसांनी त्या वेश्यालयावर छापा टाकला होता तरी तिथे जबरदस्तीने आणलेल्या बहुतेक मुली आपापल्या घरी निघून गेल्या होत्या. पण ज्या मुलींची काळजी घ्यायला कोणी नव्हतं त्या अजूनही तिथे काम करत होत्या आणि त्या स्वतःच्या मर्जीने तिथे होत्या. मी रिंकीला अनेकदा हाक मारली होती, रिंकी तू माझ्यासोबत ये. रिंकी म्हणाली, माझा स्वाभिमान केव्हाच हिरावून घेतला गेला आहे. आता तो जपून ठेवण्यात काय अर्थ आहे. मला इथे दिवसातून 2 वेळेचं जेवण मिळतं. मला अजून काय हवंय. शेवटी जरी मी गेले तरी कुठे जाणार. या जगात माझं कोणी नाही. त्या दिवशी मी ठरवलं की काही झालं तरी मी रिंकीला तिथून बाहेर काढणारच. आता माझा भाऊ आणि माझा नवरासुद्धा माझ्यासोबत होते. त्यामुळे मला जगाची पर्वा नव्हती. ही अशी गोष्ट आहे की ती ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. माझं नाव ममता आहे. मी एका गावात राहणारी एक मुलगी होते. माझ्या घरात आई वडील आणि आम्ही 2 भावंड होतो. माझा भाऊ 20-22 वर्षाचा होता आणि मी 18 वर्षाची होते. मी खूप सुंदर होते. माझा रंग दुधासारखा गोरा होता. आई आणि वडिलांचं आम्हा दोघा भावंडावर खूप प्रेम होतं. माझे वडील मजुरी करायचे आणि ते जे काही कमवायचे त्यामुळे आमचं घर व्यवस्थित चालत होतं. आम्ही तसंच निभावून नेत होतो. माझी आई म्हणायचे, ममता तू इतकी खेळकर आहेस की तू आमच्या आयुष्यात प्रकाश आणला आहेस. आम्ही आमच्या आयुष्यात खूप आनंद होतो. पण एके दिवशी आईचा अपघात झाला आणि ती आम्हाला सोडून या जगातून निघून गेली. बाबाने कसेबसे आम्हा दोघा भावंडांना काळजी घेतली. पण आईच्या जाण्यानंतर माझी बाबासुद्धा खूप आजारी पडले. माझा भाऊ रमेशसुद्धा फारसा शिकलेला नव्हता. तरीही तो कामासाठी घराबाहेर जायचा. तो छोटी मोठी काम करून थोडे पैसे कमवायचा. आमच्या घरखर्चाची सोय आम्ही व्यवस्थित करत होतो. आईच्या जाण्यानंतर बाबा खूप अस्वस्थ झाले. काही दिवसांनी बाबासुद्धा आम्हाला सोडून गेले आणि त्यांचे निधन झाले. आम्ही दोघं भावंड अनाथ झालो. माझी एक विधवा काकू होती. तिला मुलं नव्हती. घरात एकटीच राहायची. तिने मला आणि माझ्या भावाला तिच्यासोबत ठेवले होते. रमेशने मला समजावून सांगितले की तू काकूकडेच राहा. मी बाहेर जाऊन खूप पैसे कमवून परत येईन. माझा भाऊ मला काकूकडे सोडून लंडनला गेला. गावाकडले माझे ओळखीचे लोक लंडनला काही काम करत होते. माझा भाऊ रमेश त्या लोकांसोबत कामासाठी लंडनला गेला आणि मी काकूकडे राहू लागली. काकूसुद्धा एकटीच होती. तिच्या घरी काम करायला कोणी नव्हते. काकू आपला उदरनिर्वाह कसा करत होती हे मला माहीत नव्हते. पण काकूसोबत राहताना मला कळले की ती मोठ्या कष्टाने आपला उदरनिर्वाह करत होती. मी आल्यानंतर काकूचा खर्च आणखी वाढला आणि आम्हाला खायला अन्न मिळणेही मुश्किल झाले होते. एक गोष्ट माझ्या लक्षात आली की काकू अनेकदा छान तयार होऊन घराबाहेर जायची. तिच्याकडे पैसे नव्हते पण जेव्हा ती घरी यायची तेव्हा तिच्याकडे भरपूर पैसे असायचे. मी तिला विचारायचे, काकू तुम्ही काम करता का? ती म्हणायची हो. असं समज की मी छोटी मोठी कामं करते आणि त्यातून मिळणारे पैसे आपल्या दोघांच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसे आहेत. मी इतके लहान होते की मला काहीच करता येत नव्हतं. असो कसा तरी माझा काकूसोबतचा वेळ निघून जात होता. दरम्यान माझ्या लक्षात आलं की काकूचं माझ्यावर खूप प्रेम जडलं होतं आणि ती माझी खूप काळजी घेऊ लागली होती. ती मला चविष्ट जेवण खाऊ घालत होती. ती म्हणायची, तू चांगलं खाल्लं तरच तू लठ्ठ दिसशील. तुझं आरोग्य सुधारेल आणि तू आणखी सुंदर दिसशील. मग मी तिला म्हणायचो, काकू मला लठ्ठ दिसण्याची काय गरज आहे? काकू म्हणायची, मी सांगते तसंच कर. तू शक्य तितकं चांगलं खावं प्यावं आणि इतकं निरोगी व्हावं की तू एका मोठ्या बाईसारखी दिसशील. अशी माझी इच्छा आहे बघ. आणि असंच झालं. माझ्या काकूने मला खूप चांगलं खाऊ घातलं आणि वयाच्या 18व्या वर्षी मी 30 वर्षाची बाईसारखी दिसू लागले. माझी शरीरयष्टी एका मोठ्या बाईसारखी दिसू लागली. मला बघून कोणीही सांगू शकणार नाही की मी 18 वर्षाची मुलगी आहे. मी इतकी निरोगी झाले होते की माझी शरीरयष्टी 30 वर्षाच्या बाईसारखी दिसू लागली होती. मी खूप सुंदर होते. पण शरीर सुडौल झाल्यावर मी आणखी सुंदर दिसू लागले. मला माहीत नव्हतं की माझ्या काकूला मी असं का दिसावं असं वाटत होतं की मी एका मोठ्या बाईसारखी दिसावी. हळूहळू वेळ असा जात होता. मग एके दिवशी मी माझ्या काकूला कोणाशी तरी बोलताना पाहिले. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझी काकू
कोणाला तरी सांगत होती, तू पैसे घेऊन कधी येणार आहेस? मी पूर्ण रक्कम घेईन, कमीही नाही आणि जास्तही नाही. मी पूर्ण 2 लाख रुपये घेईन. मुलगी तयार आहे. लवकर पैसे घेऊन आज संध्याकाळी ये. जेव्हा मी काकूला असं बोलताना पाहिलं तेव्हा मला समजलं की ती काय म्हणत होती. काकू माझ्यासाठी एक सौदा करत होती. आता मला समजले की तिला मी का हवी होते. ती मला मोठी बाई दाखवण्याचा प्रयत्न करत होती. ती मला विकण्याचा प्रयत्न करत होती. माझ्या काकूकडून अशा गोष्टी ऐकून मी ठरवले की काहीही झाले तरी मला तिथून बाहेर पडायचं हवे. आणि तसेच घडले. मी गुपचूप घरातून बाहेर पडून बसस्टॉपच्या दिशेने आले. तेव्हा माझी काकू तिच्या कामात व्यस्त होती. मी बसमध्ये बसले आणि ती कुठे जात आहे हे मला माहीत नव्हते. मला फक्त तिथून कसे बसे सुटायचे होते. एकदा मी घरातून बाहेर पडल्यावर मी कुठे जात आहे हे देखील मला माहीत नव्हते. बस सुरू झाली, ती कुठे थांबेल हे मला माहीत नव्हते. मला थोडा वेळ डुलकी लागली. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी पाहिले की बस थांबली होती. मी बसमधून उतरले. स्टॉपवर अहमदनगर असे लिहिले होते. मला खूप भूक लागली होती. मी लोकांकडे थोडे पैसे मागितले आणि खायला काहीतरी विकत घेतले. मी इकडे तिकडे भटकत होते. 2-3 दिवस मी इकडे तिकडे भटकत राहिले. कुठे जायचे हे मला माहीत नव्हते. एके दिवशी मी बसस्टॉपवर झोपले होते. तेव्हा एक तरुण माझ्याकडे आला आणि त्याने मला विचारले, तुझं नाव काय आहे आणि तुझे आईवडील कुठे आहेत? मी म्हणाले, माझं नाव ममता आहे आणि या जगात माझं कोणी नाही. मी त्या काकांना माझ्याबद्दल सर्व काही सांगितले. मी त्यांना सांगितले की माझे आईवडील वारल्यानंतर मी माझ्या काकूसोबत राहत होते. पण माझी काकू मला विकण्याचा प्रयत्न करत होती आणि म्हणूनच मी त्यांच्यापासून पळून आले. मला कुठे जायचं हे माहीत नव्हतं. ते म्हणाले, काळजी करू नकोस, मला तुझं समजलं. मी तुला माझ्या घरी घेऊन जाईन आणि माझ्यासोबत ठेवीन. मला आनंद झाला, पण मला हे कळत नव्हते की ज्या व्यक्तीला मी माझा तारणहार मानत होते आणि ज्याच्यासमोर माझे दुःख व्यक्त करत होते तो एक राक्षस होता आणि त्या तावडीतून मला सुटायचे होते व ज्यासाठी मी पळून आले होते तोच माणूस मला पुन्हा त्याच दलदलीत पाठवणार होता. खरं तर मला त्याच्या हेतूंची कल्पना नव्हती. माझे सर्व बोलणे ऐकून त्या काकांनी प्रेमाने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवताच माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पण मी त्या काकांना मिठी मारली आणि ते माझी दया करू लागले. त्या काकांनी मला त्यांच्या घरी नेले. घरी नेल्यावर त्यांनी मला हातपाय धुवायला सांगितले आणि एक सुंदर कापड दिले आणि तो म्हणाला, तू अंघोळ करून हे कपडे घाल. मी तसेच केले. मी ते सुंदर कपडे घातले. त्या कपड्यांमध्ये मी खूप सुंदर दिसत होते. ते काका माझ्यासाठी भरपूर जेवण आणि पेय आणायचे. मी पोटभर खाल्ले आणि आरामात झोपले. सकाळी जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी आजूबाजूला पाहिले आणि घरात पूर्ण शांतता पसरली होती. मी घड्याळीकडे पाहिले तर सकाळचे 9 वाजले होते. मला काळजी वाटू लागली कारण ते काका मला कुठेच दिसत नव्हते. मी घाबरले होते. माझी नजर दारावर पडली आणि मी पाहिले की एक स्त्री त्या काकांसोबत येत होती. ते काका आणि ती स्त्री दोघेही घरात येत होते आणि त्या काकांनी मला पाहिले आणि म्हणाले, ममता तू जागी झालीस का? मी म्हणाले, हो काका, मी जागी झाले आहे. मी तुम्हाला शोधत होते. तुम्ही कुठे गेला होतात? ती म्हणाली, बघ, ही विभा आहे. तिला मुले नाहीत. ती तुला दत्तक घेईन आणि तुझी आई बनेल व तुला वाढवेल. ती तुला तिची मुलगी बनवेल. त्या स्त्रीला एक मुलगी हवी होती. ती दिसायला खूप विचित्र होती. ती जाड होती आणि तिच्या तोंडात पान होते. मला तिची भीती वाटत होती. मी म्हणाले, तुम्ही मला तुमच्यासोबत ठेवू शकत नाही का? तो म्हणाला, नाही ममता, मी तुला माझ्यासोबत ठेवू शकत नाही. मला बायको आणि मुलं आहेत. माझी बायको तुला माझ्यासोबत कधीच ठेवणार नाही. ममता तू त्यांच्यासोबत जा. ती तुला खूप चांगली ठेवेल. तिला मुलं नाहीत. ती तुझ्यावर खूप प्रेम करेल आणि तुला खूप प्रेमाने सांभाळेल. तुला हवे असलेले नवीन कपडे मिळतील. ती बाई म्हणू लागली, हो बाळा, मी तुला माझ्या मुलीसारखं ठेवीन. तू फक्त एकदा माझ्यासोबत ये. मी होकारार्थी मान डोलावली. माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. शेवटी मी कुठे जाणार होते, कोणाकडे जाणार होते? मला खूप तहान लागली होती. मी काकांना पाणी मागितले. काका म्हणाले, स्वयंपाकघरात तिकडे आहे, जा आणि पाणी पिऊन ये. मी पाणी प्यायला गेले. पाणी पिऊन स्वयंपाकघरातून बाहेर येताच कानावर पडलेल्या आवाजाने माझे पाय थरथरले. जमीन सरकली. काका आणि ती स्त्री दोघेही एकमेकांशी बोलत होते. ती स्त्री काकांना म्हणत होती, अरे वा नील, तुम्ही तिच्या सौंदर्याची किती स्तुती करत होता. ती तिच्यापेक्षाही जास्त सुंदर निघाली. तू मला यावेळी खूप आनंदित केले आहेस. मी तुझ्यावर खूप खुश आहे. माझ्याकडे 1000 मुली आहेत, पण तिच्या इतकी सुंदर कोणीच नाही. मी तुला आत्ताच 5 लाख देईन. त्या बाईने एक कागद काढला. त्यानंतर
सह्या करायला सुरुवात केली आणि तो त्या माणसाला देत म्हणाला, हे घे, हा तुझा 5 लाख रुपयांचा चेक आहे. आता माझ्या लक्षात आले की हा माणूस माझ्याशी चांगला वागत नव्हता. त्याने मला त्याच्या स्वार्थी कारणांसाठी बसस्टॉपवरून उचलले होते. मी भीतीने माझ्या काकूपासून पळून आले होते. अखेरीस मी त्याच दलदलीत अडकले होते. मी पळून जाणारच होते तेवढ्यात मला त्यांचे संभाषण ऐकू आले. बाहेर एक गाडी उभी होती आणि त्या 2 माणसांनी मला पकडून गाडीत बसवले. ती बाईसुद्धा गाडीत बसली आणि मला एका गर्दीच्या ठिकाणी घेऊन गेली. ती जागा खूप घाणेरडी होती. मुली दाराबाहेर खूप विचित्र कपडे घालून उभ्या होत्या आणि पुरुषांना विचित्र घाणेरडे हावभाव करत होत्या. हे सर्व घडत होते. हे पाहून मला धक्का बसला. ती बाई मला गाडीतून बाहेर ओढू लागली. मी म्हणाले, मला सोडा, मला जाऊ द्या. पण ती मला सोडत नव्हती. तिने मला खोलीत ओढले आणि रिंकी नावाच्या मुलीला बोलावू लागली. ती बाई म्हणाली, रिंकी, या मुलीवर बारीक लक्ष ठेव. या मुलीची जबाबदारी तुझी आहे. तू तिच्या खाण्यापिण्याची सगळ्याची काळजी घेशील. असे म्हणून ती निघून गेली. मी माझ्या नशिबावर जोरजोरात रडू लागले. रिंकी नावाची ती मुलगी म्हणाली, रडू नकोस, रडून काही उपयोग नाही. कारण जो कोणी इथे एकदा येतो तो कायमचा इथेच राहतो. इथून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही. मला तिचा राग येऊ लागला. ती म्हणाली, रागावून काही उपयोग नाही. रागावून तू स्वतःचेच नुकसान करून घेशील. जर तू इथून पळून जाण्याचा प्रयत्न केलास तर तुला मारले जाईल. जर तुला जगायचे असेल तर इथे जे काही सांगितले जाईल ते तुला करावेच लागेल. तसे तुझे नाव काय आहे? मी म्हणाले, माझे नाव ममता आहे. ती म्हणाली, मला वाटते की तू खूप सुंदर आहेस आणि हे सौंदर्य तुझ्या आयुष्यासाठी नरक बनले आहे. ती मला विचारू लागली की तुझे वय किती आहे? मी म्हणाले की मी फक्त 18 वर्षाची आहे. ती म्हणाली, पण तू 20-22 वर्षाची दिसते. तू बरीच मोठी दिसते. तुझं शरीर पाहून कोणीही म्हणणार नाही की तू इतकी लहान आहेस. मी तिला म्हणाले की माझं वय किती आहे? मी तरुण दिसते की म्हातारी? याने आता मला काही फरक पडत नाही. नियतीने मला इथे आणले आहे हे समजून घे की माझं वय गरजेपेक्षा जास्त झालं आहे. ज्या व्यक्तीला मी माझा तारणहार मानत होते तिनेच माझी फसवणूक केली आणि माझे शरीर बाजारात विकले. रिंकी माझ्यासाठी जेवण घेऊन आली होती. ती मला खायला सांगत होती. मी ते फेकून दिले, तोंड फिरवले आणि एका कोपऱ्यात जाऊन बसले. अचानक मला इथे आणणारी विभाबाई आली आणि म्हणाली, हे एक वेश्यागृह आहे. इथे नवीन लोक येतात आणि त्यांना मुलीसोबत एका खोलीत कोंडून ठेवलं जातं आणि मग ते रात्रभर त्यांच्यासोबत प्रणय करतात. तुझ्यासोबतही तेच होईल. जास्त नखरे करायची गरज नाही, जास्त नाटक करायची गरज नाही, जास्त ओरडायची किंवा आरडाओरडा करायची गरज नाही. इथल्या वातावरणाचा स्वीकार कर. इथल्या वातावरणात स्वतःला सामावून घे. तुझी नथ काढण्याची विधी लवकरच सुरू होईल. जसा एखादा चांगला गिराईक येईल तशी तू चांगली तयारी करून ठेव. तोपर्यंत तू 1-2 दिवस मोकळी राहू शकतेस. खा, पी आणि मजा कर, काही हरकत नाही. जर तू पळून जाण्याची हिंमत केलीस तर तुला इथले अंगरक्षक दिसतील. आजूबाजूला उभे असलेले ते धिप्पाड पुरुष तुझ्या पायाला दोरी बांधून तुझे लचके तोडतील. माझ्यासोबत काय होत आहे हे मला समजत नव्हते. असो, माझी नथ काढण्याची वेळ जवळ आली होती. दररोज इथे एक गिराईक यायचा आणि मला त्या सर्वांसमोर आणले जायचे. पण त्या बाईने खूप मोठी किंमत लावली होती माझ्यासाठी. इतक्या दूरवरून आलेल्या पुरुषांपैकी कोणीही तेवढे पैसे देऊ शकत नव्हते. त्यामुळे कोणी मला स्पर्शही केला नव्हता. वेळ असाच जात होता. असाच एक आठवडा गेला आणि तो दिवस आला जेव्हा कोणीतरी मला स्पर्श करणार होते. एक उंच धिप्पाड माणूस वेश्यागृहात शिरला. ती मला त्या माणसाकडे घेऊन गेली. मला पाहताच तो म्हणाला, मी त्या मुलीसाठी तुला 10 लाख रुपये पूर्ण किंमत देईन. जा आणि त्या मुलीला घेऊन ये. तिला नवरींसारखं सजव आणि माझ्या खोलीत घेऊन ये. त्याचे शब्द ऐकून माझे हातपाय थरथरू लागले. जणू काही माझं जग लुटलं जाणार होतं. आता माझं राहणार नव्हतं. माझं सगळं काही उद्ध्वस्त होणार होतं. तो 45 वर्षाचा एक तरुण सशक्त माणूस होता आणि मी फक्त 18 वर्षाची होते. मी माझ्या नशिबाला दोष देत होते. मला नवरीसारखं सजवून खोलीत बसवलं होतं. माझे हातपाय थरथरत होते. तेवढ्यात तो माणूस माझ्यासमोर आला. तो खोलीत आला आणि त्याने दार बंद केले. मी घाबरून पलंगावरून उठले. तो म्हणाला, का उभी राहिलीस? बसूनच राहा. इतकी का घाबरत आहेस? मी म्हणाले, साहेब, माझ्या जवळ येऊ नका. तो म्हणाला, ठीक आहे. मी तुझ्यासाठी एवढे पैसे दिले आहेत. तुला माहीत आहे का? तुझ्यासोबत एक रात्र घालवण्यासाठी मी त्या बाईला एवढे पैसे का दिले? मी म्हणाले, साहेब, माझ्यासोबत असे काही करू नका. मी ते सहन करू शकणार नाही. मी हे करू शकत नाही. तो म्हणाला, सगळं ठीक होईल. फक्त प्रयत्न कर. तू लहान मुलीसारखी का घाबरली आहेस? जर तुला हे सगळं करायचं नव्हतं तर तू या ठिकाणी का आली आहेस?
मी म्हणाले, साहेब मी माझ्या मर्जीने इथे आलेले नाही, मला इथे जबरदस्तीने आणले आहे. त्याने विचारले, तुला इथे कोणी आणले? मी म्हणाले, साहेब मी एका खूप लहान गावात राहत होते. माझी आईवडील वारल्यानंतर माझ्या काकूने मला सांभाळून घेतले. त्यांनी मला विकण्याचा प्रयत्न केला म्हणून मी त्यांच्यापासून पळून या शहरात आले. पण माझे नशीब वाईट होते, माझे भाग्य खराब होते. मी इथेच या दलदलीत अडकले. म्हणून माझी इच्छा नसतानाही मी या दलदलीच्या बाजारात पोहोचले. मी 18 वर्षाची आहे. साहेब मी हे सहन करू शकत नाही. कृपया माझ्यावर दया करा. मी त्या माणसाच्या पाया पडले आणि म्हणाले, मला आशा होती की कदाचित तो मला सोडून देईल. पण मी एक तरुण मुलगी आहे हे ऐकल्यावर तो आनंदी झाला. तो म्हणाला, मग तुझ्यासोबत रात्र घालवायला अजून मजा येईल. तू खूप सुंदर आहेस, तू इतकी लहान आहेस असे वाटतच नाही. तसेही मला 17-18 वर्षाच्या मुली आवडतात. बघ जास्त काळजी करू नको, काही दिवसांत तुला या सगळ्यांची सवय होईल. मी त्यांच्यासमोर हात जोडून त्याच्या पाया पडले. त्याने मला पायांनी उचलून पलंगावर ठेवले. मी ओरडतच राहिले, पण माझे रडणे ऐकायला तिथे कोणीही नव्हते. त्याने किंचितही दया दाखवली नाही. सकाळी माझी अवस्था अशी होती की मी पलंगावरून उठू शकत नव्हते. तो माणूस नव्हता, तो एक राक्षस होता. त्याने आपले काम केले आणि तो चालत राहिला. मी इतकी अशक्त, इतकी असह्य झाले होते की मला चालायलासुद्धा कुबड्यांची गरज भासू लागली. जी स्त्री मला इथे घेऊन आली होती ती म्हणाली, तिला आंघोळ घालून 4-5 दिवस आराम करायला ठेवा. मला काही दिवस आराम करायला ठेवले, पण त्या 4-5 दिवसानंतर मी बरी होताच मला पुन्हा त्याच कामावर रुजू केले. गिऱ्हाईक पुन्हा माझ्याकडे येऊ लागले. प्रत्येकाला माझ्यासोबत रात्र घालवायची होती. आता मला हे सर्व सहन करण्याची सवय झाली होती. हळूहळू असाच वेळ निघून गेला आणि 5 वर्षे उलटून गेली. या 5 वर्षात मी खूप काही सहन केले होते. कुठेतरी मला आशा होती की कदाचित कोणीतरी मला इथून घेऊन जाईल. आता मी 23 वर्षाची झाले होते. मला इथून घेऊन जाणारे कोणीही नव्हते. बरं, रिंकी जी माझी खूप चांगली मैत्रीण झाली होती तिच्यामुळे मी पूर्णपणे बदलले होते. पण एक गोष्ट होती, या 5 वर्षात मी ते स्वतःसाठी एक वेगळे स्थान निर्माण केले होते. सर्वजण माझ्यावर खूप प्रेम करत होते. एके दिवशी ती बाई माझ्याकडे पैजण घेऊन आली आणि म्हणाली, चल ममता, तुम्ही दोघीही जा. ह्या मुली नाचतात, पैजण घालतात. मी त्या बाईला सांगू लागली की मला नाचता येत नाही. पण ती बाई खूप आग्रह करू लागली. ती म्हणाली, माझ्यासोबत ये. तिथे अनेक मुली नाचतात आणि अनेक श्रीमंत लोक येऊन पैसे खर्च करतात. मी म्हणाले, ठीक आहे. मी तिचा सल्ला मान्य केला आणि तिच्यासोबत गेली. मी माझ्या पायात पैजण बांधले. सगळ्या मुली नाचत होत्या. पिंकीने माझा हात धरला आणि आम्ही त्या मुलींकडे गेलो. मी तिथे पोहोचताच मला काय झाले ते कळले नाही. मला काहीच समजत नव्हते. नाचणाऱ्या सगळ्या मुलीच्या पैजणांचा आवाज माझ्या कानात घुमू लागला. त्या आवाजाने मला काय झाले हे मला कळले नाही आणि माझे पाय आपोआपच त्या पैजणाच्या तालावर थिरकू लागले आणि मी नाचू लागले. मला काय झाले ते कळले नाही. जे काही घडले होते ते सर्व माझ्या डोळ्यांसमोर आले. मी त्या पैजणांच्या आवाजात हिरावून गेली होती आणि मी माझ्याच तालावर नाचू लागले. माझे पाय अजिबात थांबत नव्हते. त्या पहिल्या रात्री जेव्हा त्या माणसाने मला हात लावले होते तेव्हा मी किंचाळत आणि ओरडत होते. ती रात्र माझ्या डोळ्यांसमोर तरळून जात होती. असे नाचता नाचता माझ्या पायातली सगळी पैजण तुटून जमिनीवर विखरली. मला गरगरू लागले. मी धपकन जमिनीवर कोसळले. तिथे पूर्ण शांतता पसरली होती. मग एका मुलाने हात पुढे करून माझा हात धरला आणि मला उचलून विचारले, तू ठीक आहे ना? मी म्हणाले, हो साहेब, मी ठीक आहे. रिंकीने माझा हात धरून मला ओढायला सुरुवात केली. तो मुलगा माझ्याकडे बघत होता आणि माझ्याकडे बघून हसत होता. मला माहीत होतं की त्याने मला पाहिलं होतं आणि तो माझ्यासोबत रात्र घालवायला विचारणार होता. इथले प्रत्येकजण कोणाला नाही कोणाला माझ्यासोबत रात्र घालवायची असे. नाहीतर इथे कोणी कशाला आलं असतं. असंच घडलं. त्या मुलाने मला विकत घेतलं होतं. मी इतकी सुंदर होते की जो कोणी माझ्याकडे बघायचा तो माझ्यासोबत रात्र घालवायचा आणि रात्र घालवूनच निघून जायचा. त्याने माझ्यासोबत एक रात्र घालवण्यासाठी मला पूर्ण 20 लाख रुपये दिले. कारण मी पूर्वीपेक्षा अधिक सुंदर आणि तेजस्वी झाले होते. त्याने ते विभाबाईंना दिले. मी विभाबाईंना सांगितलं की त्या मुलाला आज रात्री माझ्या खोलीत पाठवा. तो मुलगा खोलीत माझी वाट बघत होता. मी त्याच्याकडे गेले, दार बंद केलं, माझा दुपट्टा काढला आणि पलंगावर टाकला. मी म्हणाले, चल, वेळ वाया घालू नकोस, तुझं काम पटकन संपव आणि निघून जा. त्याने विचारलं, तू काय बोलत आहेस? मी म्हणाले, तू काय बोलतो आहेस? हे तू माझी किंमत मोजली आहेस? मग माझं हे बकवास ऐकण्यासाठी तू माझी किंमत मोजली आहेस का? एक जे करायला आला आहेस ते कर आणि निघून जा. तो म्हणाला, तू रागावलेली दिसतेस. तू नेहमीच अशीच असतेस का?
की मुद्दामून असं वागतेस? मी म्हणाले, मला तुला जाणून घ्यायची गरजच नाही. तो म्हणाला, जाणून घ्यायची गरज कशी नाही? मी तर जाणून घ्यायलाच आलोय. मी म्हणाले, काय मूर्खपणा करतोस तू? इथे काय जाणून घ्यायला आला आहेस? अजून जाणून घेण्याचा प्रयत्न करू नकोस. तो म्हणाला, तुला काय वाटतंय की तुझ्याकडे आलोय? मी म्हणाले, त्यासाठीच तर तू माझी किंमत मोजली आहेस. आता माझं शरीर विकत घेऊन तुझे पैसे वाया घालवू नकोस. तो हसायला लागला आणि म्हणाला, तू आरामात बस. त्याने माझा दुपट्टा उचलून माझ्या खांद्यावर ठेवला. तो म्हणाला, मी इथे फक्त तुझ्याशी बोलायला आलो, दुसरं काही करायला नाही. तुझ्या डोळ्यात खूप वेदना दिसत आहेत. तुला पाहताच माझ्या हृदयाला तुला जवळून जाणून घेण्याचं होतं. मी मोठ्याने हसायला लागले. मी म्हणाले, म्हणजे इथले लोकसुद्धा त्यांच्या मनातलं ऐकतात? तो म्हणाला, हो का नाही? तो मला विचारू लागला, सांग, तू इथे जबरदस्तीने आली आहेस की हे काम स्वतःच्या मर्जीने करत आहेस? मी म्हणाले, इथली प्रत्येक मुलगी स्वतःच्या मर्जीने काम करत नाही. प्रत्येकाची स्वतःची एक ओढ असते. काही जणी पोटापाण्यासाठी काम करतात, काही जणी नाईलाजाने करतात, काही जणी जबरदस्तीने करतात, काही जणी आनंदाने करतात. प्रत्येकीची स्वतःची एक कहाणी असते. तो म्हणाला, मी सगळ्यांबद्दल विचारलं नाही, मला फक्त तुझ्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. मी म्हणाले, ठीक आहे, जर तुम्हाला माझ्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर ऐका. मी इथे स्वतःच्या मर्जीने आलेली नाही, माझ्या नशिबाने मला इथे ओढून आणलं आहे. मी त्या मुलाला माझी सगळी कहाणी सांगितली आणि तो रात्रभर माझ्यासोबत एका खोलीत राहिला. पण त्याने मला साधा स्पर्शही केला नाही. तो सकाळी निघून गेला. मला हे आश्चर्य वाटले. जर त्याला माझ्याशी काही देणेघेणे नव्हते तर तो माझ्या जवळ का आला? असेच काही दिवस गेले आणि त्याच्या वागण्याने मी सुद्धा अस्वस्थ झाले. माझ्याबद्दल कळल्यावर तो मुलगा कुठे गायब झाला आणि त्याने मला स्पर्श का केला नाही? मी इतकी सुंदर होते की माझी किंमत देऊन कोणीही असे करू शकले नसते. तो माझ्यासाठी काहीच करणार नाही हे अशक्य होते. तो त्याचे सर्व पैसे घेऊनच जाणार होता. पण त्याने मला साधा स्पर्शही का केला नाही? मी याचाच विचार करत राहिले. मग माझ्या लक्षात आले की त्या मुलाने मला आज पुन्हा विकत घेतले होते. मी विचार केला की आज मी त्याला विचारेल की तो असे का करत आहे. मग मी माझ्या खोलीत त्याची वाट पाहत बसले. तो खोलीत आला, दार बंद केले आणि हळूहळू माझ्याजवळ येऊ लागला. मी म्हणाले, ठीक आहे, तर त्या दिवशी तुला काही मूड नव्हता म्हणून आज तू ते पूर्ण करतो. तो म्हणू लागला की आज मला तुझ्यासोबत थोडा वेळ घालवायचा आहे. मी माझे डोके तुझ्या मांडीवर ठेवून झोपू शकतो का? मी म्हणाले, हो, विचारायची काय गरज आहे? शेवटी तू माझी किंमत चुकवली आहेस. मग त्याने माझ्या तोंडावरून बोट ठेवून म्हटले, आता थांब, तू फक्त किंमत बघतेस, माझ्या डोळ्यात बघ. तुझ्यासाठी काहीच दिसत नाही. मी तुझ्याकडे का येतो, कोणासाठी येतो? मी पूर्णपणे शांत झाले आणि पुढे तो जे म्हणाला ते ऐकून मी थक्क झाले. त्याने त्याचे प्रेम व्यक्त केले. तो म्हणाला की माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. त्याने अशा प्रकारे त्याचे प्रेम व्यक्त केले म्हणून मी सुद्धा हो म्हटले. कुठेतरी त्याने माझ्या हृदयातही एक जागा निर्माण केली होती. कारण आजपर्यंत असे कधीच घडले नव्हते की कोणीतरी माझ्यासोबत एका खोलीत आहे आणि मला स्पर्शही करत नाही. बरं, तो म्हणाला की जर तू मला साथ दिलीस तर मला तुला इथून बाहेर काढायचे आहे. मी म्हणाले, मला इथून बाहेर काढणे खूप अवघड आहे. जर मी हे केले तर मी खोलीच्या बाहेर पाऊल टाकले, बघ तिथे उभे असलेले मोठे टक्कलवाले अंगरक्षक मला मारून टाकतील. पण तो म्हणाला, जर तू मला साथ दिलीस तर मी तुला इथून बाहेर काढेन. मी म्हणाले, ठीक आहे, असे म्हणून तो मला सोडून निघून गेला. एक आठवडा उलटला पण त्याचा काहीच पत्ता नव्हता. मग अचानक एके दिवशी मी माझ्या खोलीत बसले होते. तेव्हा सगळीकडे गोंधळ झाला. मी बाहेर येऊन पाहिले तर सगळीकडे पोलिसांचा जमाव जमला होता. मी घाबरले, पण मी अमन नावाच्या त्याच मुलाला पोलिसांसोबत पाहिलं. त्याने हावभावांनी मला सांगितलं की तोच त्या पोलिसांना घेऊन आला होता. तो माझ्याकडे आला आणि म्हणाला की मीच त्यांना आणलं आहे. मी म्हणाले, अमन, तू हे का केलंस? तू हे करायला नको होतंस. तू म्हणत होतास की तू मला इथून घेऊन जाशील, पण तू इथली सगळी परिस्थिती बिघडून टाकली आहेस. पोलीस सगळ्यांना अटक करतील. अमन म्हणाला, ममता, काळजी करू नकोस. मी विभा आणि तुला इथे विकणाऱ्या तिच्या माणसांना पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे आणि त्यांना सगळं काही सांगितलं आहे. इथे अशा अनेक मुली आहेत ज्या हे काम जबरदस्तीने करत आहे. तो म्हणाला की जर असं असेल तर त्या सगळ्या मुलींना सोडवणं ही माझी जबाबदारी आहे. जर पोलिसांनी तुला विचारलं तर त्यांना तुझं सगळं सत्य सांग. मी म्हणाले, ठीक आहे. अमन माझा हात धरून मला त्या पोलिसांसमोर घेऊन गेला. पोलीस म्हणू लागले, हीच ती मुलगी आहे जिला तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जाऊ इच्छिता? अमन म्हणाला, हो, तिचं नाव ममता आहे. तुम्हाला जे हवं ते तुम्ही तिला विचारू शकता.
एक पोलीस अमनला विचारू लागला, तू तिला घेऊन दुसरीकडे जाणार आहेस का? तू या मुलीशी लग्न करणार आहेस का? अमन म्हणाला, मी तिच्याशी लग्न करेन, कारण माझं ममतावर प्रेम आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचं आहे. जेव्हा त्या पोलिसाने मला विचारलं तेव्हा मी त्याला माझी सगळी कहाणी सांगितली. मी म्हणाले की मी सुद्धा अमनशी लग्न करायला तयार आहे. अमनने सगळ्यांसमोर माझ्याशी लग्नाबद्दल बोलणं यापेक्षा माझ्यासाठी अधिक आनंदाची गोष्ट काय असू शकली असती. इथे अशा अनेक मुली होत्या ज्या स्वतःच्या इच्छेने काम करत नव्हत्या. त्या सर्व मुलींशी चौकशी करून त्यांना त्यांच्या इच्छेवर सोडून देण्यात आले होते. त्यांना वाटल्यास त्या इथे राहू शकत होत्या आणि त्यांना जायचे असल्यास त्या इथून मुक्तपणे जाऊ शकत होत्या. बरं, अमनने माझा हात धरला आणि मी अमनसोबत त्या कुप्रसिद्ध रस्त्यावरून बाहेर आले. आज मी पूर्णपणे स्वतंत्र होते. मी अमनसोबत माझे आयुष्य सुरू केले होते. मी एक नवीन सुरुवात केली होती. या जगात अमनलाही कोणी नव्हते. आम्ही दोघेही आमच्या आयुष्यात आनंदाने जगू लागलो. एके दिवशी अमन म्हणाला, मला तुझी ओळख एका मित्राशी करून घ्यायची आहे. मी म्हणाले, ठीक आहे. मग अमनने मला मिठी मारली. अमन म्हणाला, ठीक आहे, आधी माझं ऐक. मला तुझी एका व्यक्तीशी ओळख करून द्यायची आहे. माझा एक जिवलग मित्र आहे ज्याची मला तुला ओळख करून द्यायची आहे. तो सुद्धा एकटाच आहे. या जगात त्याचंही कोणी नाही. त्याला फक्त एक बहीण होती, पण तिचा काहीच पत्ता नाही. तो एक गरीब दुर्दैवी पुरुष आहे. त्याने आपल्या बहिणीला सगळीकडे शोधले, पण ती कुठेच सापडली नाही. मी म्हणाले, ठीक आहे, काही हरकत नाही. तू तुझ्या मित्राला घरी बोलाव आणि बघ, मी देवाकडे प्रार्थना करतो की त्याला त्याची हरवलेली बहीण लवकरात लवकर सापडावी. दुसऱ्या दिवशी अमन त्याच्या मित्रासोबत घरी आला. त्या व्यक्तीला पाहून मला आश्चर्य वाटले. तो दुसरा कोणी नसून माझा स्वतःचा भाऊ होता. माझा स्वतःचा भाऊ जो शहरात गेला होता. मला पाहून माझ्या भावानेही मला मिठी मारली. आम्ही दोघे भाऊ आणि बहीण जोरजोरात रडू लागलो. ते म्हणाले, मी तुला सगळीकडे शोधलं. मी काकूशी खूप भांडण केलं, पण तिने मला तुझ्याबद्दल काहीच सांगितलं नाही. ती म्हणत होती ती कुठे पळून गेली हे मला माहीत नाही. मी सुद्धा त्या मुलीला सगळीकडे शोधलं, पण ती मला कुठेच सापडली नाही. तू कुठे होतीस? तुझी काय अवस्था होती? मी माझ्या भावाला सगळं सांगितलं. माझा भाऊ स्वतःला दोष देऊ लागला. तो म्हणाला, मी तुला सोडून जायला नको होतं. पण मी म्हणाले, दादा, जे काही झालं ते विसर. अमन माझं सर्वस्व आहे. मी अमनसोबत खूप आनंदी आहे. माझ्या भावाने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि अमनलाही मिठी मारली. माझ्या भावाला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. मला एक खूप गोंडस मुलगा झाला. त्याचं नाव मी कुश ठेवलं. अमन आणि मी सुखी आयुष्य जगत आहोत. मी माझ्या भावाचं लग्न माझी मैत्रीण रिंकीशी लावून दिलं, जी माझ्यासारखीच तिथे नाईलाजाने अडकली होती. तिलाही आई वडील कोणी नव्हते. माझ्या भावाने सुद्धा आनंदाने रिंकीशी लग्न केलं. रिंकी माझ्या भावापेक्षा 5 वर्षांनी मोठी असूनही माझ्या भावाने तिचा हात धरला आणि तिला पाठिंबा देऊन तिच्याशी लग्न केले. आज आम्ही दोघे बहीण भाऊ एकत्र राहतो. रिंकीसुद्धा माझ्या भावासोबत राहते आणि आम्ही दोघे मित्रांसारखे एकत्र राहतो आणि आमची मुलेसुद्धा शाळेत जातात. जर तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि हो, जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.